शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची माजी आमदार अनिल गोटे यांनी भेट घेतली आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे। या बैठकीमध्ये बंद द्वार आड चर्चा झाली। ही चर्चा तब्बल 20 मिनिटे चालली आहे। या चर्चेमध्ये काय ठरलं याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे। मात्र धुळे शहर विधानसभेच्या जागेवरती शिवसेना ठाकरे गटाने दावा केला असून या जागेवरती उमेदवारी मिळावी यासाठी अनिल गोटे यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। संजय राऊत मुक्कामी असलेल्या धुळ्यातील एका हॉटेलमध्ये अनिल गोटे यांची राऊत यांच्याशी चर्चा झाली। बंद खोलीत दोघांची चर्चा झाली असून दोघांची 20 मिनिटांची भेट झाली। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात संजय राऊत आणि अनिल गोटे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे। या भेटीमुळे मात्र धुळ्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे। माजी आमदार अनिल गोटे यांच्या संजय राऊत यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर स्थानिक उभाट्या शिवसैनिक इच्छुक उमेदवारांच्या पोटात मात्र गोळा उठला आहे। अनिल गोटे नक्कीच भेटले। अनिल गोटे या भागातले एक महत्त्वाचे नेते आहेत। या भागामध्ये विधानसभेचं त्यांनी अनेक वर्ष अनेक काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे। अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत। गेले काही काळ ते आजारी होते। मी आल्यावर त्यांच्याविषयी नक्की चौकशी केली की त्यांची प्रकृती कशी आहे। ती त्यांच्या मला सांगण्यात आले की ते इस्पितळात आहेत, पण त्यांना तो निरोप दिला की मी चौकशी करतो आणि ते आज मला भेटायला आले। नक्कीच आम्ही राजकीय चर्चा नक्कीच होते अशा वेळेला, कारण ते राजकीय व्यक्ती आहेत। इथे ते निवडणूक लढणार आहेत त्यांच्या पक्षातर्फे किंवा अपक्ष असं मी ऐकलं। त्यांच्याकडनं मी या भागातली माहिती समजून घेतली, कारण ते या भागातले एक्सपर्ट आहेत।